बाहेर चालले. तर या ठिकाणी आपला शिरा तयार होत आलेला आहे. झालेला आहे झाला. तर बघा आम्ही तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज काय माहिती आहे का, आज आपल्या देवावर आपल्या मंदिरावरती मस्कोबा देवाचा आहे भांडारा. तर मित्रांनो, आपल्या जत्रा म्हणजे मटणं चटणं आता चालू होतील, आपल्या जत्रा चालू होतील सगळ्या धनगरांच्या. त्याआधी आपला प्रत्येक देवाचा असा भांडारा घातला जातो. आमचा तर दरवर्षी घातला जातो. तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यंदा आपल्या मस्कोबा देवाचा आहे भांडारा. आणि आपलं दादा ती गेले ते साहित्य आणाय भांडाऱ्याचं, म्हणजे गोड काय बुंदी आणतात का काय आणतात काय आपल्याला माहीत नाही. पण भांडाऱ्याचं आपण जेवण बिवण कसं तयार करणार, थोड्या वेळाने आता मेंढरा काय थोड्या वेळाने भांडाऱ्याच्या तिकडे जाणार आहे. तर आपला भांडारा कसं काय होते ते संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मित्रांनो, या ठिकाणी आपली तयारी चालली जेवण बनवायची भांडाऱ्याचं. आता सगळा बाजार बिजार आणलाय. आपला मनोबाप्पू गेलता बाजार आणायला ही सगळीजण. आणि या ठिकाणी आता जेवण करायचे तयार. हे आपलं सतनाना का हो, बरं आहे का, देवाच्या पाया पडते ते आले ते आपलं भांडऱ्याला. तर मित्रांनो, हे सगळा आपला बाजार या ठिकाणी आणलाय. बघा, हे आपले डाळे, हे आपला रवा आणि हे असं बघा सगळं साखरेचं 2 पुढं आणले ते. पहिलं काय बनवणार आहे मामा तुम्ही? रवा ना, पहिला रवा तयार करणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपला. तर मित्रांनो, या ठिकाणी आपली चालली तयारी जेवणाची. आपलं गाणाबापून दादा ती बघा या ठिकाणी चिरून घेते ते. आणि इकडं आपलं काय शिऱ्यासाठी काजून ते आपलं बारीक बारीक करते ते शिऱ्यात टाकायचं. हे दत्तोता त्या नातोता ते आपलं बाकीची गँग नुसती खायला आहे. आपलं गाणाबापून दादा बघा ही तांबाटी बिंबाटी चिरून घेते ते. हे आपलं भाजीसाठी भाजी बनवायची ना मित्रांनो, भातावर खायला, त्यासाठी आपली तांबाटी दादा भोपळं चिरते ते. गाणाबापू आपली तांबाटी बिंबाटी. एकदम असं देवाचा कार्यक्रम म्हणल्यावर असं काम करून घ्यावं लागतंय सगळं. हे आपलं बादलीभर शेवगा चिरून घेतलाय सगळा. आणि या ठिकाणी काय चाललंय बघा, दत्तोता त्यांचे आपले शिरा बनवते ते या ठिकाणी. दरवर्षीप्रमाणे मित्रांनो, दरवर्षी आपला भांडारा असला की हे आपलं दत्ता मामा आपल्याकडे येतात वाजवण्यासाठी. तर आणले का सगळं साहित्य इथे? मामा नाही आले का यंदा? हा, दुसरं एक जण घेऊन आले ते मित्रांनो. का वाजवायचं दाखवा आम्हाला काय काय आणले इथे. बघा हे काय समय का मित्रांनो, हे समय एक जणांनी वाजवायचे असते. हे आपलं डफडं. तर बघा सगळं म्हणजे ते एकदम तयारीत येतात. दरवर्षी त्यांना फोन केला ना की ते आपल्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी दरवर्षी आपल्या भांडाऱ्याला येतात. तर ह्याला असं पाण्यात का भिजाय टाकलेलं वाजत नाही काय? हा, तर मित्रांनो बघा त्यांचं म्हणजे त्यांना माहीत असतं कसं. आता एखादा माणूस ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रातली त्याला माहिती असते. आता त्यांना माहिती आहे हे आपली सण वाजणार नाही, मग त्याकरता आधीच त्यांनी आपली तांब्याच्या पाण्यात भिजाय ठेवलेली. ही बघा गँग, यांना नुसतं असं वाटतंय आम्हाला व्हिडिओ दाखवा, आम्हाला व्हिडिओ दाखवा. सगळं वातावरण दाखवायचं असतं नुसतं. हे काय बोलायला लावलं तर बोलानात सुद्धा नातो त्या. नारळ सोडताय काय? हा, नारळ सोडायचे देवाला फोडतो ना. हा, देवाला नारळ फोडायच्यात मित्रांनो. आणि आपला मनोबापू बघा दरवर्षी आपलं देवाचं झेंडा आम्ही चेंज करतो मित्रांनो. म्हणजे जुनं काढून टाकतो, नवीन लावतो आणि असं भांडाऱ्याच्या वेळेस घेऊन येतो. तर या ठिकाणी आपला मनोबापू गेलाय वरती. हे देवाला वर शिखरांवरती झेंडा लावाय. बिरोबाच्या देवाचा लावलाय, आता मस्कोबाच्या देवाचा लावायचं चाललंय पलीकडे मित्रांनो. हो का दुसरं कार्यकर्ते म्हणजे हो का हा आपला भाऊ नाव काय आहे? सुमित. हा, या आपल्या भाऊचं नाव आहे सुमित. तर दत्ता भाऊंनी आपलं सुमित भाऊला आणलाय. आता गेल्या वर्षी मामा होतं आणि यावेळेस आपला सुमित भाऊ आलाय. या ठिकाणी आपले शिसनही वाजवायला दत्ता भाऊ आहेत. ठिकाणी आपला शिरा तयार होतोय.
पांडा दत्ता काय काय बनणार आहे या ठिकाणी? आता इथे ना रवा बनवणार आहे. हा रवा झालं, भात, हा जिरा राईस हा. आणि सांबर. तर आपलं साधं सोपं पांढऱ्याचं जेवण आहे या ठिकाणी. एकदम मस्त बनणार आहे मित्रांनो. आपलं या आचारी मामांना दत्तो जाते सुद्धा मदत करायला येते या ठिकाणी. नारळ आणलेलं फोडायला. अरे आणलं होतं की 10 नारळ फोडायचं आपल्या देवांना. 10 नारळ फोडायचं होतं. हा हो का. या ठिकाणी मित्रांनो या पोत्यात नारळ आणलं होतं. आपलं नातू त्या सगळं नारळ सोलून घेते ते या ठिकाणी. गाण्या बाप्पू कांदा तिखट काय डोळ्यातनं पाणी यायला लागलं आपल्या गाणा बाप्पूच्या. तर या ठिकाणी बघा असं तांबाटा बिंबाटा चिरलं तवा काय नाही, पण कांदा असा तिखट कांदा चिरायचं लय अवघड मित्रांनो. तर या ठिकाणी आपला शिरा तयार होत आलेला आहे. झालेला आहे, झालेला आहे. झाला तर बघा मित्रांनो शिरा तर तयार बी झाला मित्रांनो. बघा एकदम सन 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 जेवण तयार होते. याला आता उतरवलं तरी चालेल. आता याला उतरवायचं आहे. शिरा एकदम मामांनी वास मित्रांनो एकदम खमंग सुटलाय. एकदम खतरनाक शिरा बनवलाय या ठिकाणी आपल्या इथं. गावरान तूप टाकून बनवलाय. गावरान तूप टाकून गावरान तुपातला शिरा मित्रांनो. या ठिकाणी आपला शिरा झालेला आहे. आता इथं आपला जिरा भात, जिरा राईस मामा जिरा राईस तयार करायचं ना. जिरा राईस तयार होता. आता खडा मसाला सौदा. जिरा राईस तयार होणार आहे. तर या ठिकाणी आपला सगळा सौदा काढून घेते ते मित्रांनो. तर आपलं मीठ टाकलं आता गरम व्हायला ठेवले. आपलं तेल आता तांदूळ टाकायचे होय मामा. आता बघा तांदूळ आणलंय मित्रांनो. भाताचं साहित्याचे एकदम खतरनाक टाकले भातात, त्यामुळे भात एकदम क्वालिटी बनणार आहे या ठिकाणी. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं तांदूळ बिंदूळ सगळं टाकले आणि आता बघा कसं काय उकळलंय. किती वेळ लागेल अजून भात व्हायला? 7 मिनिट लागते. 7 मिनिटं लागतात बघा. त्यांचा अनुभव आहे. 7 मिनिटात आपला भात या ठिकाणी तयार होणार आहे. तर आता एकदम उकळ्या फुटल्या ते जबरदस्त. जिरा राईस मामा आपलं लांबच्या लांब बसूनच बनवते ते बघा. हे भाजण्याची शक्यता असते कारण का आता खालून जाळ भरपूर लावलाय त्याला आणि ते असं उकाळते. त्याकरता अंगा बिंगा ओढून भाजू शकतो. त्याकरता मामा बघा आपलं सावध येते. एकदम लांब बसले ते त्या ठिकाणी होते. तर मित्रांनो या ठिकाणी आपला भात तयार झालेला आहे बघा. कसं काय आपला जिरा राईस एकदम खतरनाक. आणि हे भाताच्या वरचं हे पाणी मामांनी टाकताना जास्त टाकलं होतं कारण का आता आमटे बनवायचे एकदम खतरनाक. भात बघा आपला भोगलभर भात झालाय, शिरा बी झालाय. आता बघा कसं त्याला कोथिंबीर टाकते ते आपलं मामा. ते मोहरी बी टाकले मामांनी. आपला कढीपत्ता पाणी घे. बोलू त्यातलं पाणी. बोलच पाणी घे. तर मित्रांनो या ठिकाणी आपला कढीपत्ता बित्ता आता सगळं टाकले आणि आता आपल्या दत्तोता ते आता बनवायला घेते ते या ठिकाणी. बघा कसं झालंय एकदम खतरनाक मित्रांनो. कांदा बितान आता हे सगळं मसाला कांदा मसाला टाकला. हा कांदा टाकला मामा. सांबर मसाला पहिला कांदा मसाला टाकला मित्रांनो. आता आपला सांबर मसाला, खोबरा खीस सगळं मटेरियल आणलेलं आहे आपला.
आपली एकदम खतरनाक ग्रेव्ही झाली. ग्रेव्ही जेवढी क्वालिटी तेवढं सांबर क्वालिटी होणार. आणि आपलं मामा बनवतात म्हणल्यावर काही विषयच नाही. तर मित्रांनो हे आपलं मागाची भाताच्या वरचं पेजवणे ठेवलं होतं ना, ते बी टाकून घेतलं याच्यामध्ये. त्याला वाईस तेल कमी पडलेलं हे आपल्याला जातो. त्यांनी आता तेल टाकलंय मित्रांनो. आपलं शेवगा बोकळा आता हे वरती आपला चिरून ठेवलेला मटेरियल मित्रांनो आता टाकायला सुरुवात केली, कारण का ते ग्रेव्ही एकदम खमंग झाली. या हा काय होणार आहे तर त्या एवढा टाप मध्ये होणार. हा मित्रांनो इतकं वर्ष आपलं चालू आहे भांडारा, पण ह्या वर्षी एकदम नियोजन कडक, एकदम खतरनाक नियोजन आहे. त्यामुळं आपलं जेवण बिवण एकदम क्वालिटी होतं या ठिकाणी तयार. डाळ तुरीची डाळ किती किलो येतं तुझा त्या? 2 किलो. ही आपली मूग डाळ 1.5 किलो आहे मित्रांनो. 2 किलोच तुरीची डाळ 2 किलो, मूग डाळ 2 किलो. या ठिकाणी बघा कसं काय झालंय या ठिकाणी 150 खतरनाक. 150 लोकांचा किती? 150 लोक. 150 लोकांचा मित्रांनो स्वयंपाक या ठिकाणी बघा. तर मित्रांनो या ठिकाणी मस्तपैकी आपली आमटी आता उकळते. झाली का हो मामा? 5 मिनिटात आपले तयार होईल ना सगळं. तर मित्रांनो फक्त 5 मिनिटात एकदम खतरनाक या ठिकाणी आपलं सांबार तयार होते. बाहेर चालले मित्रांनो. या ठिकाणी आपली टेकमाळ पेटावलेली आहे, म्हणजे बघा असं जाळ लावला जातो. वरती जाळ चाललाय त्याच्या, इकडे एक पेटावलेली, इकडे बी हो का. आपला बाळाभाऊ आहे, बाळाभाऊने टेकमाळ पेटावली या ठिकाणची. कसा लागलाय जाळ. हे दरवर्षी आपल्याला पेटवावंच लागतं असं नाही का. आणि हा आपला बिरोबा देव मित्रांनो. आपल्या बिरोबा देवाची सुद्धा आरती या ठिकाणी आले. मस्तपैकी आरती बिरती तयार केले ते आपल्या बिरोबा देवाच्या. ना आता थोड्याच वेळात देव येणार आहे आपला.
हात कर पुढं. या पुढं बजो. पण माझी भक्ती ह्या ठिकाणी होती. मला मन रुचलं या ठिकाणी मी आलो. मन तुमच्याशी भक्ती ही टिकवा चाल का. आता देवा येईल अशी चालली अशी चालेल.
मित्रांनो या ठिकाणी आता सगळा आपला कार्यक्रम आवरलेला आहे. आता शेवटचा कार्यक्रम म्हणजे जेवणाचा. तर या ठिकाणी आपलं सगळं जेवण बी तयार आहे. आता वाढायचे महिलांना नाही का, सवासणी म्हणतात. तर सवासणी जेवाय बसले ते त्यांना पहिला मान आहे आता या ठिकाणी भांडऱ्याचं जेवणाचा. हे आपले सांबर काढते ते बादलीमध्ये. हा आपला शिरा मित्रांनो, शिरा काढून घेते ते. हा देतो. तर मित्रांनो आता मस्तपैकी जेवण वाढते ते सगळ्यांना. तर मित्रांनो देवाचं नाव घेतलेलं आहे आणि आता सगळी मंडळी आपली जेवाय बसले ते या ठिकाणी. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं नामा तात्या, हे पडळकर मामा आणि आपलं दाजी मस्तपैकी जेवण करते ते. दाजी कसं काय झाले? मस्त झालंय ना मामा? कसं काय नियोजन आहे? व्यवस्थित आहे ना? नामा तात्या कसं काय? एकदम एक नंबर आहे ना. तर मित्रांनो आता या ठिकाणी सगळेजण आपली मस्तपैकी जेवण करते ते. तर मित्रांनो आजचा आपला भांडऱ्याचा व्हिडिओ कसं काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.